बोदेगाव परिसरातील तमाम बौद्ध उपासक उपासिका तसेच निमंत्रित आमंत्रित सर्व मान्यवरांना विनंती आहे की अवघ्या काही क्षणामध्ये आपल्याला 76व्या भारतीय संविधान सन्मान दिन समारोह साजरा करायचा आहे। तरी सर्व उपासक उपासिकांनी कृपा करून शक्यतो लवकर येण्याची कृपा करावी। परिसरातील सर्व बौद्ध उपासक उपासिका तसेच निमंत्रित मान्यवर यांना मी बुद्धिस्ट बहुउद्देशीय समितीतर्फे विनंती करतो आहे की कृपा करून आपण सेवालाल भवन परिसरामध्ये येण्याची कृपा करावी। आपला नियोजित कार्यक्रम अवघ्या काही क्षणामध्ये चालू होणार आहे। तरी सर्व बौद्ध उपासक उपासिका निमंत्रित आमंत्रित पाहुणे मंडळी या सर्वांना मी विनंती करतो आहे की त्यांनी कृपा करून या सेवालाल भवन प्रांगणामध्ये यावे अशी समितीतर्फे आपणास नम्र विनंती करतो आहे। बुद्धं पूजयामि इमाय धम्मानुधम्म आदर आहे आणि मी सर्वांना विनंती करतो की त्यांनी सुद्धा करावं। पंचशील ध्वजाचं पूजन सुमित्राताई राठोड, एसपी राठोड साहेब, सुभाषजी राठोड साहेब, वसंतरावजी पाटील आणि सुदर्शनाताई नागपूर पाटील यांना सुद्धा मी विनंती करतो सुद्धा पूजन करावं। मी हंसराज कांबळे भारतीय संविधान दिन 2025 महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यातील गाव बोदेगाव येथे दिनांक 26 नोव्हेंबर 2025 रोजी बुद्धिस्ट बहुउद्देशीय समिती बोदेगाव ग्रामवासीयतर्फे 76व्या संविधान दिनानिमित्त व्याख्यानाचा व प्रबोधनपर भीमगीताचा कार्यक्रम साजरा करण्यात आला होता। 26 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 वाजता समता सैनिक दल दारवा आणि नेर यांच्या संयुक्तीने सलामी देऊन भंते नाग घोषजी महाथेरो वटफळी आणि समस्त ग्रामवासियांच्या उपस्थितीत आदरणीय सुलोचना नागसेन पाडेन सरपंच मानकोपरा यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। त्यानंतर कार्यक्रमाचे उद्घाटन आदरणीय उमिता सुखदेव राठोड यांचे हस्ते करण्यात आले। कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष म्हणून ॲडव्होकेट राहुल उदयभान सोनवणे साथेपळ हे होते। व्याख्यानाच्या पहिल्या सत्रात आदरणीय हंसराज शेंडे सर कारंजा लाड आणि प्राचार्य डॉक्टर सुभाष खंडारे सर वर्धा यांचे व्याख्यान झाले असून लगेच दुसऱ्या व्याख्यानाच्या सत्रात मराठा सेवा संघाचे आदरणीय प्रवीण देशमुख सर यवतमाळ, आदरणीय विनोद ताकसांडे सर अहमदाबाद यात सगळ्यांचेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या भारतीय संविधानाबाबत चिंतनीय माहितीपूर्ण आणि विश्लेषणात्मक व्याख्याने केली। सकाळी सायंकाळी 6:30 वाजता एक पात्री प्रयोग यात एका वादळाची संगिनी मी रमाई हा एक पात्री प्रयोग कुमारी खुशबू मिसळे सादरीकरण करून कार्यक्रमाच्या भव्य दिव्य मंडपातील उपस्थित धम्म उपासकाची मने जिंकून माता रमाई तिच्या कृतीतील कष्टमय जीवनातल्या त्यागाची भूमिका हुबेहूब सादर करून मन हेलावून टाकणारी व्यक्तिरेखा सादरीकरण केली।
तसेच रात्री 7:30 वाजता राजस्थान राज्यातील जयपूर कोर्टाच्या परिसरात असलेल्या मुलीच्या पुतळ्याला काळे फासून स्वतःवर केसेस लावून घेणाऱ्या प्रकरणातील स्वाभिमानी आंबेडकर 2 रणरागिणी कांताताई हिरे आणि शीलाताई पवार दोघेही राहणार छत्रपती संभाजीनगर यांचे बुद्धिस्ट बहुउद्देशीय समिती बोदेगाव यांचे समितीमार्फत तसेच पंचशील बुद्धविहार भास्तावली हिंगणघाट यांचे मित्र परिवारातर्फे भव्य स्वागत आणि धम्मदान तसेच कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्व बांधवांनी त्यांची इच्छेनुसार धम्मदान केले. रात्री 9:30 वाजता प्रबोधनपर भीमगीताचा कार्यक्रम सादर करण्यात आला. कार्यक्रमासाठी लागणारा आर्थिक खर्च हा समाजातील धम्मदानातून व कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय वसंतरावजी पाटील साहेब बोदेगाव यांनी केला. कार्यक्रमाच्या यशस्वीसाठी संपूर्ण कार्यक्रमाचे संचालन आदरणीय राहुल काळे सरांनी केले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष वसंतरावजी पाटील साहेब तसेच प्रमुख अतिथी आदरणीय SP राठोड साहेब तसेच प्रमुख पाहुणे सुभाष भाऊ राठोड साहेब हे सुद्धा आलेले आहे आणि धम्मध्वजारोहण आयुष्यमती सुरेशनाथाई नागसेन पाडेन त्यांच्या हस्ते होणार आहे. तरी मी पूज्य भदंत पिकू भदंत नागसेनजी नागभोजी महाथेरो यांना मी विनंती करतो की त्यांनी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा आदरणीय सुभाषरावजी राठोड साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी असा हा 16 संविधान दिन समारोहाचा हा लोकनायक वसंतरावजी नाईक यांचा वसंतराव नाईक यांचा सर्वांनी एकदा जोड्यांचा संभाजीनगर मधून रात्री आम्ही 2 वाजता आलेलो इथे कांबळे सर नागपूरचे. आता तेव्हा माहिती ते कुठले पण आम्ही नागपूर म्हणूनच ओळखतो त्यांना. त्यांनी आम्हाला आमंत्रित केलं होतं आणि इथले सगळे हे जे आहेत आमंत्रित
मदत करणारे त्यांनी आम्हाला सांगितलं का ताई आमच्या गावाला तुम्हाला यावं लागेल. मी म्हटलं हो सर आम्ही येऊ म्हटलं, तुम्ही आमंत्रित करा म्हटलं आम्हाला. बरं मी माझं नाव सांगते आता संपूर्ण. कांता रमेश आहिरे. मी मातंग समाजाची आहे पण मी फक्त धर्म स्वीकारलेला आहे. मला खूप लोक मांडरा समाजानं मला खूप विरोध केलेला आहे. आणि शिलाताई बंजारा समाजाच्या आहे त्यांना पण मी शिक्षा दिलेली आहे. त्या बंजारा समाजाचे आहे का? 2018 मध्ये आपलं संविधान दिल्लीमध्ये जायला होतं. मी एका महिलेच्या घरी काम करत होती आणि अजूनही भांडे काम करते. तर त्या महिलेनं मला सांगितलं तर म्हणे ताई तुमचं संविधान दिल्लीमध्ये जायला म्हणे. तर मी तिला हा प्रश्न केला होता तर ताई माझं संविधान नाही तुझं पण संविधान आहे, तू संविधानावर जगती. मी असं तिला बोलून तिचे भांडे सोडून लगेच निघून आली होती. घरी आल्याच्या नंतर माझ्या डोक्यात राग होता खूप का हा डिसेंबर महिन्यामध्येच 25 डिसेंबरला बाबासाहेबांना मनस्फूर्ती लावून टाकलेली होती. तर मी त्या विचारावरच हे काम केलेलं आहे. जयपूरमध्ये म्हणूनचा पुतळा आहे, हायकोर्टामध्ये तिथं आपल्याला न्याय भेटतोय, तिथं त्या पुतळा नकोय आपल्याला पाहिजे. बाबासाहेबांचा पुतळा तिथं उभारायचा आहे कोर्टामध्ये न्यायालयामध्ये. नाहीतर शिवाजी महाराज तरी तिथं महापुरुषांचे करायला पाहिजे असं माझं म्हणणं होतं. पण मला खूप लोकांना विरोध केला, खूप लोकांना RSSचे लोक, मनुवादी लोक अजूनही माझ्या पिछावर आहे. तरी मी त्यांना सामर्थ्य आहे कारण समाज माझ्या पाठीमागे आहे. म्हणून मी जयपूरला कशी गेले. जयपूरला जाताना मला लय अडचणी झाल्या. येताना पैसे काढले 30,000 रुपये मी येताना काढले आणि जयपूर घातलं. जयपूर घातल्याच्या नंतर आमचे लय हाल झाले. आमच्यावर गुन्हा दाखल झाला, खूप मारलं पण आम्ही थांबलो नाही. मला असं वाटतंय एवढ्या महिला आलेल्या आहेत तिथं आज बघू लागले. याही पलीकडे जाऊन प्रबोधनकार ठाकरे ब्राह्मणेतर पक्ष आपल्या महाराष्ट्रामध्ये चालवत होते. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आजोबा या प्रबोधनकार ठाकरेंचं वाक्य त्याही पलीकडच आहे. प्रबोधनकार ठाकरे असं म्हणायचे की एखाद्या समाजाचा इतिहास हा अत्यंत गौरवशाली असेल. आम्ही भीमा कोरेगाव, भीमा कोरेगाव, भीमा कोरेगाव दरवर्षी 1 जानेवारीला मी सुद्धा भीमा कोरेगाववरती व्याख्यान देण्याकरता महाराष्ट्रभर फिरत असतो, सांगत राहतो. तर प्रबोधनकार ठाकरे असं म्हणतात की एखाद्या समाजाचा इतिहास अत्यंत गौरवशाली, तेजपुंज, ओजस्वी, पराक्रमाचा, शौर्याचा असेल, परंतु त्या इतिहासाचे वाहक हे जर करंटे आणि नपुसक जन्माला आले तर तो समाज पुन्हा एकदा सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक गुलामगिरी करता लायक झालेला असतो. आम्हाला आमच्या गुलामीची आता वर्तमानात अजिबात जाणीव नाहीये. भारतीय संविधान निर्मितीची प्रक्रिया कशी होती, या संविधान सभेमध्ये जाण्याकरता बाबासाहेबांनी काय आटापिटा केला, त्या संविधान सभेच्या डिबेटमध्ये बाबासाहेबांना काय संघर्ष करावा लागला, या सगळ्या गोष्टींपासून हळूहळू आम्ही विमुख होत चाललेलो आहोत. समाज कोणता प्रगती करतो, खंडारे सरांनी ओझरचा उल्लेख केला की आम्ही बाबासाहेबांची जयंती आली की आम्ही डोक्यावरती बाबासाहेबांचं तैलचित्र घेऊन नाचतो, मूर्त्या घरामध्ये आणतो, जय भीम म्हणतो, परंतु बाबासाहेबांचा विचार आमच्या डोक्यांमध्ये आणि डोक्यांमधलं जनुकांमध्ये जोपर्यंत शिरणार नाही तोपर्यंत परिवर्तन होणार नाही. आणि फक्त बौद्धांच्या नव्हे, आज संविधान सन्मान दिन हा फक्त बौद्धां करताय का, त्यातल्या त्यात फक्त नवबौद्धां करताय का? मग का बरं संपूर्ण समाज लोक या ठिकाणी येत नाही? मी तुम्हाला सांगतो बांधवांनो, आर्टिकल 340 अंतर्गत ओबीसींना रिझर्वेशन मिळालं नसतं तर आज प्रवीण देशमुख तुम्हाला सर्वांच्या समोर उभा राहिला नसता. मला आर्टिकल 340 अंतर्गत रिझर्वेशन देण्याचं काम माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं, हे आमच्या ओबीसी समाजावर उपकार आहे. पण आम्हाला ओबीसींना सांगावं लागेल ना, आमचा ओबीसी आमच्यासोबत येणार कसा? कांशीरामजी नेहमी म्हणायचे की ओबीसी देश का सोया हुआ हाती है, उसे जगाना पडेगा. जाग कसील त्याला. आम्ही जर म्हणत असू की धम्मदान या ठिकाणी द्या, मी 14 एप्रिलला अनेक ठिकाणी व्याख्यानाला फिरतो, तायडे साहेब तुम्हाला वाईट वाटेल. तमाम बौद्ध बांधवांनो आणि बौद्ध भगिनींनो, आता बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त व्याख्यानाला सुरुवात होत आहे. तमाम बौद्ध भिक्खुणींनी या ठिकाणी यावं, बौद्ध बांधवांनी यावं, बौद्ध भगिनींनी यावं. मला प्रश्न पडतो, बाबासाहेबांचं व्याख्यान ऐकण्याकरता बौद्धांनीच का यावं? आम्ही संचालन करताना, आम्ही प्रचार करताना, आम्ही बोलत असताना
आम्ही असं का म्हणत नाही? अरे तथागत गौतम बुद्धांचा शब्द आहे, हा माझा शब्द नाही आहे. बहुजन हिताय बहुजन सुखाय तथागतांनी सांगितलं. मग आपण बहुजन बांधवांनो या ठिकाणी या, बाबासाहेबांच्या विचारांचं अमृत घेण्याकरता या, असं कधीच म्हटलं जात नाही. आणि काहीतरी आपलं सुद्धा चुकतंय आणि काहीतरी त्यांचं सुद्धा चुकतंय. ओबीसींची जनजागृती होत नाहीये. ओबीसींकरता बाबासाहेबांनी काय करून ठेवलं अद्यापही ओबीसींना माहिती नाहीये. बांधवांनो, भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांचा जन्म अमरावती जिल्ह्यामध्ये आपल्या जवळ लागून गाव आहे. भाऊसाहेब पंजाबराव देशमुख इतर मागासवर्ग म्हणजे त्यांनी सुद्धा बॅकवर्ड क्लासेस मिशनची स्थापना केली आहे पंजाबराव देशमुखांनी त्या काळामध्ये. आणि पंजाबराव देशमुखांना वाटायचं ओबीसींना रिझर्वेशन मिळालं पाहिजे. पण भाऊसाहेब पंजाबराव देशमुख कॉन्स्टिट्युशनल असेंब्लीमध्ये सुद्धा आहे, ड्राफ्टिंग कमिटीमध्ये नव्हते. संविधान सभेमध्ये भाऊसाहेब पंजाबराव देशमुख आहे. पण भाऊसाहेबांच्या मनामध्ये काय कालवा चालू आहे, या देशातला ओबीसी सुद्धा कसा मागासलेला आहे, हे बाबासाहेबांना पहिले माहित होतं. आणि म्हणून भारतीय संविधानाची निर्मिती करत असताना आर्टिकल 340 म्हणजे ओबीसीचं रिझर्वेशन या देशामध्ये सर्वात पहिल्यांदा देण्याचं काम, आरक्षण सर्वात पहिल्यांदा देण्याचं काम ओबीसींना केलं गेलं. सांगावं लागेल आम्हाला. आर्टिकल 341 आर्टिकल 342 नंतर आलेला आहे. भारतीय संविधान निर्मितीची प्रक्रिया एवढी सोपी होती. स्वतंत्र भारताचा जो कालखंड आहे, अत्यंत मोठ्या प्रसूती वेदना सहन करत बाळणपण झालेलं होतं या भारताचं. आणि बाळणपण झाल्यानंतर ते बाळ कसं राहणार, कसं वागणार, कसं मोठं होणार, त्याच्यावरती कसे संस्कार होणार. आणि म्हणून संविधान फक्त कायद्यांचं पुस्तक नाहीये. संविधान तथागत गौतम बुद्धांपासून तर गाडगे महाराजांपर्यंत या तमाम महापुरुषांनी, ज्या महापुरुषांनी या देशातला शेतकरी, कष्टकरी, मजूर, हमाल, गुलाम, शोषित, वंचित, पीडित, उपेक्षित, आबाल, वृद्ध, स्त्रिया तुम्हा सर्वांकरता काम केलं, त्या तमाम महापुरुषांच्या मूल्यांची एक गाठोडी येते. सगळ्यांची मूल्य आहे त्याच्यामध्ये. आणि म्हणून हा केवळ आणि केवळ कायद्याचा दस्तावेज नाहीये. आणि दुर्दैवाने आज या संविधानातली मूल्य माना टाकून मरतायत, मूल्य माना टाकून मरतायत. आणि म्हणून विचारांची पेरणी करणं अत्यंत गरजेचं आहे. सातत्याने तथागतांनी सांगितलं त्या काळामध्ये, सम्राट अशोकाने आपल्या पुराला आणि पुरीला सांगितलं, संघमित्राला सांगितलं, पुराला सांगितलं, चारिका चारिका चारिका, अखंड चारिका, प्रबोधन प्रबोधन आणि प्रबोधन. जिथे बसेल, जिथे असेल, जिथे उठेल तिथे प्रबोधन झालं पाहिजे. तिथे सांगितलं पाहिजे की हे संविधान का गरजेचं आहे. संविधान या देशातल्या SC ST OBC मायनॉरिटीचा प्रोटेक्शन वॉल आहे, प्रोटेक्शन वॉल. ही संविधानाची स्टील फ्रेम जर ब्रेक झाली तर पुन्हा एकदा तुम्ही आम्ही सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक गुलामगिरी करता लायबल झालेलो आहोत. बाबासाहेब आंबेडकरांचं 25 नोव्हेंबर 1949चं भाषण काढून बघा. बाबासाहेब आंबेडकरांनी ही संविधान सुपूर्द करण्याच्या आदल्या रात्री कॉन्स्टिट्युशनल असेंब्ली समोर, भारतीय संसदेसमोर जे भाषण केलेलं आहे, बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात, हे संविधान सर्वांग सुंदर आहे. आता सगळं सांगितलं की 450 कलमं झाली आहे. त्यावेळेस 395 कलमं होती, 8 परिशिष्ट होती. संविधान फुगत चाललेलं आहे. बाबासाहेबांनी सांगितलं हे संविधान सर्वांग सुंदर आहे, जगातलं सर्वात सुंदर संविधान मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु हे संविधान मी ज्यांच्या हातामध्ये सुपूर्द करतोय, जे राजसत्तेमध्ये बसलेले लोक आहेत, या लोकांनी या संविधानाची प्रॉपर अंमलबजावणी केली नाही तर या देशाचा विनाश कुणीही वाचू शकणार नाही. आणि मग बाबासाहेबांनी काही भाकीचं केली त्या भाषणामध्ये. बाबासाहेब म्हणतायत की आपण आता लोकशाहीचा स्वीकार केलेला आहे, आपण संसदीय लोकशाहीचा स्वीकार केलेला आहे. आणि बाबासाहेबांनी लोकशाहीची एक नवीन व्याख्या दिली. तोपर्यंत आणि आजही आम्हाला भारतीय नागरिक शास्त्रामध्ये लोकशाहीची व्याख्या काय शिकवल्या जाते? टू द पीपल, बाय द पीपल अँड फॉर द पीपल. सर्वांना प्रवीणचा सप्रेम जय भीम, जय संविधान. आज भारतीय संविधान स्वीकारल्यापासून अमृत महोत्सवी वर्षामध्ये आपण पदार्पण केलेलं आहे. म्हणजे संविधानाची 75वी पूर्ण झालेली आहे. आणि 75वी म्हणजे परिपक्व होण्याचं वय असतं. आणि आज आपण हा संविधान सन्मान दिन साजरा करत आहोत. आपल्या सर्वांना या संविधान सन्मान दिनाच्या मनापासून शुभेच्छा देतो. माझ्या अगोदर या ठिकाणी खंडारे सर बोलले, त्या अगोदर शेंडे सर. मी गेल्या 1.5-2 तासापासून भाषण ऐकत आहे. 2 तासापासून साधारणतः भाषण ऐकतोय. 2:30 वाजता मी या सभादालनामध्ये आलो. त्यात खंडारे सरांचं जे व्याख्यान होतं ते पॅनिट्रेटिंग करणार होतं. म्हणजे कसं असते माहितीये का, सलाईन लावलेलं होतं. आणि त्या अगोदरचं जे भाषण झालं ते म्हणजे हाय डोस होतं. एकदम कलम, अनुसूची, त्या अनुसूचीचा सगळी उकल करून तुम्हाला सगळे सांगत होते. आणि ती पोटतिळी होती. उपस्थित असलेल्या सगळ्या मान्यवरांना मी प्रेमाचा जय भीम करतो. मी डॉक्टर सुभाष खंडारे, वर्धेवरून आलो आहे. एक हंसराज नावाचे माझे
मोबाईल मित्र होते. त्यांनी मला मोबाईलवरून मेसेज केला की तुम्हाला बोदेगावच्या संविधान दिनाच्या सन्मान समारोहाला उपस्थित राहायचे आहे. तोपर्यंत मी त्यांना पाहिलं नव्हतं. आजच त्यांची प्रत्यक्ष मुलाखत झाली. बोलताना मी त्यांना असं म्हटलं की किती वेळ आपल्याला घ्यावा लागेल. त्यावेळी त्यांनी म्हटलं की तुम्ही 1 तास बोलू शकता. मग त्यांचा पुन्हा फोन आला की जे प्रमुख वक्ते आहे प्रकाश म्हैसकर ते आज गैरहजर राहणार आहे, तर तुम्ही अजून 15 मिनिटं जास्त बोलू शकता. पण मी आयुष्यभर मास्तर राहिलो, शिक्षक राहिलो. एकही मिनिट शाळेत उशिरा गेलो नाही. आणि शाळेची बेल वाजली की अर्धवट अभ्यास करून टाकून बाहेर आलो. तुमच्या पत्रिकेत कार्यक्रमाची वेळ आहे दुपारी 12 ते 3. म्हणजे आमचा कार्यक्रम संपला. आता तुमच्याशी काय बोलायचं बरं. माझ्या आधीचे जे वक्ते आहेत ते समाज क्रांती आघाडीचे आहेत आणि ज्या माझ्या मित्राने ज्याचं नाव मुकुंद खैरे आहे, ज्यावेळी ते मूर्तिजापूरला लेक्चर होते आणि मी त्यावेळी विद्यापीठात काम करत होतो, प्रिन्सिपल होतो, तेव्हापासून त्यांची मैत्री आहे. आणि त्यांनी समाज क्रांती आघाडी नावाचा हा एक मोठा वैचारिक ठेवणारा आणि क्रांती घडवून आणणारा असा एक प्रोग्राम ठरवला. आज ते आपल्यात नाहीत, पण त्या निमित्तानं त्यांचे जे दुसरे अधिकारी आहेत त्यांचं ऐकण्याचा वेळ आला आणि मला आनंद झाला. आणि असं ठरवलं की आपण काय बोलायचं. यांचंच ऐकलं आणि यांचा विचार केला की आपला कार्यक्रम आनंदित झाला. पण मी ज्या विषयाचा बोलायसाठी आलो तो विषय आहे संविधान दिन आणि भारतीय नागरिक. आणि हा सन्मान आहे, हा उत्सव आहे. आपण इथे सगळे आले आहात. जे कोणी मुसलमान समाजाचे आहेत त्यांनी कृपा करून हात वर करा. किती लोक आहेत? एकही नाही. जे जैन समाजाचे आहेत, शीख समाजाचे आहेत ते इथे हजर आहेत का? उत्तर आहे एकही नाही. मग जे हिंदू समाजाचे आहेत ते किती लोक आहेत? त्यांनी हात वर करा. एकही नाही. मग जे बौद्ध समाजाचे आहेत त्यांनी हात वर करा. सगळेच्या सगळे आहेत, म्हणून तुमचं अभिनंदन. पण जे बौद्ध समाजाचे आहेत आणि जे पूर्वाश्रमीचे महार नाहीत, ते चांभार असतील, खाटीक असतील, ढोर असतील, मातंग असतील, पण ते बौद्ध झाले, त्यांनी हात वर करा. बस जास्तीत जास्त 5-6. बरोबर. मग बाबासाहेब केवळ बौद्ध समाजाचेच आहेत का? जे आता यांनी म्हटलं की आपण आयुष्यभर चुका करत आलो आणि बाबासाहेब आंबेडकरांना आपल्या जातीच्या, आपल्या रक्ताचा दलित असं समजत आलो. त्याचे दुष्परिणाम आपण भोगत आहोत की नाही? किती भोगत आहोत? बस तेच मी तुम्हाला सांगणार आहे. पहिली गोष्ट आहे उत्सव. तुम्ही संविधान दिनाचा उत्सव केला. आपल्या देशामध्ये उत्सव ही अतिशय चांगली संकल्पना आहे. उत्सवाच्या वेळी लोकांनी यायचं, आपल्या मंदिरात किंवा भागवत कथेत किंवा कुठे किंवा आपल्या बुद्ध विहारामध्ये दान द्यायचं आणि 2 घंटे 3 घंटे बसायचं आणि घरी जायचं. त्या बुद्ध विहारात किंवा त्या हिंदू मंदिरात त्या भटजीने किंवा त्या भिक्षूने काय सांगितलं, आपल्याला काय करायचं आहे याच्याशी आपल्याला काही देणं घेणं नसतं.
आपण उत्सवप्रिय लोक आहोत. आपण एवढा उत्सवप्रिय करतो की जगात बाबासाहेब आंबेडकर नावाच्या माणसाला लोकांनी जगातल्या 197 देशापैकी 145 देशांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना डोक्यात घेतलं, त्यांचे विचार ऐकले आणि 1965 साली स्वतंत्र झालेला मलेशिया आज आपल्यापेक्षा वरच्या दर्जावर आहे, कारण त्यांनी बाबासाहेबांना डोक्यात घेतलं. आम्ही काय केलं? आम्ही बाबासाहेब आंबेडकरांना डोक्यावर घेतलं. त्यांचे फोटो, त्यांच्या मूर्त्या, त्यांचे पुतळे आणि 14 एप्रिलला आता सरांनी सांगितलं, पूर्वी लेझिम पथक होते, आता डीजे आले. आणि कोण तर अडवलं तर आम्ही म्हणतो आम्ही बाबासाहेबांचा उत्सव साजरा करतो आहोत, तुम्ही आम्हाला अडवणारे कोण? आणि उत्सव संपला का दुसऱ्या दिवशी आम्ही मस्त पद्धतशीरपणे पार्ट्या धरतो. किती पैसे जमा केले त्याचा हिशेब देत नाही. मग आपण कोण आहोत? बाबासाहेबांचे मारेकरी आपण आहोत. आणि त्यांच्या प्रत्येक शब्दांना आपण गाडून टाकलाय. त्याचे परिणाम आज सुरुवात नाही झाली, ते ज्या दिवशी संविधान त्यांनी देशाला अर्पण केलं त्या दिवशी झाली. आपल्या हे ध्यानात आलं. आणि म्हणून पहिला शब्द आहे की आपण जो सन्मान उत्सव साजरा करतो, आजचा दिवस संपला की आपलं काम संपलं. कृपा करून हे करायसाठी जर इथे आला असाल तर आपण कार्यक्रम थांबवून टाकू. पण जर असं वाटत असेल तुम्हाला की अरे एवढी भीषण परिस्थिती आहे, ही परिस्थिती आपल्याला कशी सोडवता येते, यांनी फक्त भीषण परिस्थिती सांगितली, त्याच्यावर उपाय आपल्याला करायचा कसा करता येईल हे आपण कधी विचारात घेतलं नाही. म्हणून पहिला सैनिकांनो, तुम्हा सर्वांना प्रवीणचा सप्रेम जय भीम, जय संविधान. आज भारतीय संविधान स्वीकारल्यापासून अमृत महोत्सवी वर्षामध्ये आपण पदार्पण केलेलं आहे. म्हणजे संविधानाची 75वी पूर्ण झालेली आहे आणि 75वी म्हणजे परिपक्व होण्याचं वय असतं. आणि आज आपण हा संविधान सन्मान दिन साजरा करत आहोत. आपल्या सर्वांना या संविधान सन्मान दिनाच्या मनापासून शुभेच्छा देतो. माझ्या अगोदर या ठिकाणी खंडारे सर बोलले, त्या अगोदर शेंडे सर, मी गेल्या 1.5-2 तासापासून भाषण ऐकत आहे. 2 तासापासून साधारणतः भाषण ऐकतोय. 2:30 वाजता मी या सभादालनामध्ये आलो. त्यात खंडारे सरांचं जे व्याख्यान होतं ते पॅनिट्रेटिंग करणार होतं. म्हणजे कसं असते माहितीये का, सलाईन लावलेलं होतं. आणि त्या अगोदरचं जे भाषण झालं ते म्हणजे हाय डोस होतं. एकदम कलम, अनुसूची, त्या अनुसूचीचा सगळी उकल तुम्हाला जय भीम, जय संविधान. आज भारतीय संविधान स्वीकारल्यापासून अमृत महोत्सवी वर्षामध्ये आपण पदार्पण केलेलं आहे. म्हणजे संविधानाची 75वी पूर्ण झालेली आहे आणि 75वी म्हणजे परिपक्व होण्याचं वय असतं. आणि आज आपण हा संविधान सन्मान दिन साजरा करत आहोत. आपल्या सर्वांना या संविधान सन्मान दिनाच्या मनापासून शुभेच्छा देतो. माझ्या अगोदर या ठिकाणी खंडारे सर बोलले, त्या अगोदर शेंडे सर, मी गेल्या 1.5-2 तासापासून भाषण ऐकत आहे. 2 तासापासून साधारणतः भाषण ऐकतोय. 2:30 वाजता मी या सभादालनामध्ये आलो. त्यात खंडारे सरांचं जे व्याख्यान होतं ते पॅनिट्रेटिंग करणार होतं. म्हणजे कसं असते माहितीये का, सलाईन लावलेलं होतं. आणि त्या अगोदरचं जे भाषण झालं ते म्हणजे हाय डोस होतं. एकदम कलम, अनुसूची, त्या अनुसूचीचा सगळी उकल करून तुम्हाला सगळे सांगत होते. बाबासाहेब आपल्या आयुष्यातला एक एक क्षण तुम्हाला सर्वांकरता कसे वेचत होते, रात्र रात्र जागून कसे काढत होते. बाबासाहेबांनी संविधानाची निर्मिती कशी केली, अॅनिहिलेशन ऑफ कास्ट पासून तर अनेक ग्रंथ अनटचेबल पर्यंत का कसे प्रकारचे लिहिले. आपल्या पोरींना सांगावं लागेल. मी माया मावलांना एवढंच सांगेल तुम्हाला, आता आपल्या पोरांचे वाढदिवस आले का नाही, आता भयंकर फॅड निघालेला मोठा की पोरांचे मित्र, पोरांच्या मैत्रिणी. आणि हे आमचे भाऊ काही ऐकत नाही, पण तुम्हाला सांगतो, तुम्हाला आवर्जून सांगतो, आपल्या घरातल्या मुलांच्या आयुष्याच्या दिशा बदलवायच्या असेल, शिक्षणाशिवाय काहीच शिल्लक नाही तुमच्यापाशी. आणि शिक्षण नाचवलेलं आहे. शिक्षण काय? कारण बाबासाहेब म्हणायचे की शिक्षण हे काय, वाघिणीचं दूध आहे. सगळे जपाट झालंय. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि तू पिलेला माणूस गुरगुरल्याशिवाय राहत नाही. पण आता दूध प्युअर येऊन राहिलं का आपल्या घरी?
आपल्या घरचं दूध कसं आहे, भेसळयुक्त दूध आहे, शिक्षण सुद्धा भेसळयुक्त आहे. आणि म्हणून प्युअर एज्युकेशन मिळण्याकरता पोरांमध्ये बारूद भरावी लागेल तुम्हाला. बाबा रे, तुला कोणीच वाचू शकत नाही. तुला पुन्हा शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक गुलामगिरीकडे जायचं नसेल, वाच, पुस्तक वाच. पोराच्या वाढदिवसाला 500 रुपयाचा केक लायला फरक पडत नाही. 500 रुपयाचे पुस्तक पोराच्या हातामध्ये द्या. त्याला सांगा रमाईचा संघर्ष, त्याला सांगा भीमरावचा संघर्ष. बाबासाहेबांचा आपल्या पोरींकडे जायचं मुंबईला, अरे तुझ्या भावाला पुस्तकं पाहिजे, आणि बहिणी गळ्यातल्या मंगळसूत्र विकून टाकतात बाबासाहेबांच्या, की बाबा हे घ्या, आपल्या भावाकरता पुस्तक वाचण्याकरता गळ्यातलं सोनं विकून टाकायचा. हा संघर्ष सांगा त्यांना. तारा राणीचा संघर्ष सांगा, येसू राणीचा, जिजाऊबासाहेबांचा, गाडगे महाराजांचा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा. ही सगळी माणसं एका विचार प्रवाहातली आहेत. हे एका विचार प्रवाहातली, लक्षात ठेवा. आपापसात आपाभेर भेद निर्माण केल्यामुळे आपण वेगवेगळ्या प्रकारे विखुरला गेलोय. तुम्हाला गंमत सांगतो, अनेक लोकांना पटत नाही, अनेक लोकांना पटत नाही. मला सांगा, गाडगे महाराज आपल्या अमरावतीमध्ये आहे. गाडगे महाराजांचं कीर्तन ऐकायला कोण बसायचे माहितीये? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जाऊन बसायचे. ज्यावेळेस धर्मांतराचा प्रश्न निर्माण झाला त्यावेळेस सुद्धा गाडगे महाराजांना भेटायला आलेले आहेत, आणि गाडगे महाराजांनी फार सूचक आणि संवाद झालेला बाबासाहेबांचा. बाबासाहेब म्हणतायत की धर्म सोडायचा म्हणतोय, तर गाडगे बाबा म्हणतायत, बाबासाहेब तुम्ही एवढे शिकले समजले, आणि मी आड आणि माणूस, मी तुम्हाला काय सांगतो, काय सांगू शकणार. जे काय कर्जा विचारपूर्वक कर्जा, आणि या मातीतलंच घ्या, या मातीतलंच घ्या. काय सूचक वाक्य होतं, मातीतलंच घ्या. तथागत गौतम बुद्धांचा जन्म या मातीमध्ये झाला. बुद्ध तत्वज्ञान या मातीमध्ये जन्माला आलं. ते बुद्ध तत्वज्ञान अनेक देशातल्या जगातल्या देशांनी स्वीकारलं. जपान पासून श्रीलंका पासून तर चायनाने स्वीकारलं. आयुष्याचा संपूर्ण देशाचं कोट कल्याण झालं. आणि बाबासाहेब आंबेडकर गाडगे महाराजांच्या कीर्तनात मला तुम्हाला गंमत सांगायची, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आपले गुरु बाबासाहेब आंबेडकरांना म्हणतात, बरोबर आहे की नाही? बाबासाहेब आंबेडकर कोणाला गुरु म्हणतात? लोकशाहीर अण्णाभाऊ साठे कोणत्या समाजात जन्माला आले? मातंग समाजात. आपल्यातला समन्वय सांगतोय मी तुम्हाला. बाबासाहेब फक्त आमचे असं म्हणून जमणार नाही. बाबासाहेब सर्वांचे. बाबासाहेबांनी सर्वात जास्त उपकार ओबीसीवरती केलेले आहेत. बाबासाहेबांना म्हणजे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे बाबासाहेबांना गुरु म्हणतात. बाबासाहेब आपले 3 गुरु सांगतायत, महात्मा ज्योतिबा फुले, संत कबीर आहेत, आणि तथागत गौतम बुद्ध आहे. म्हणजे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे गुरु बाबासाहेब आंबेडकर, बाबासाहेब आंबेडकरांचे गुरु महात्मा ज्योतिबा फुले, महात्मा ज्योतिबा फुले आपले गुरु कोणाला म्हणतात? छत्रपती शिवाजी महाराजांना. शिवाजी महाराजांच्या समाधीचा शोध कोण घेतात? महात्मा ज्योतिबा फुले. छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती कोण सुरू करतात? महात्मा ज्योतिबा फुले. शिवाजी महाराजांचा पहिला पोवाडा कोण लिहितात? महात्मा ज्योतिबा फुले. गुरुवारी भूषण बहुजन प्रतिपादक कोण म्हणतं? महात्मा ज्योतिबा फुले. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे बाबासाहेबांचं नाव घेतात, बाबासाहेब फुल्यांचं. फुले छत्रपती शिवाजी महाराजांचं. छत्रपती शिवाजी महाराज गुरु कोणाला म्हणतात? कोणाला म्हणतात? जगद्गुरु तुकाराम महाराजांना. तुकाराम महाराज त्या तुकोबांनी सांगितलं, वेदांचा तो अर्थ आमाशीचा ठावा एऱ्या गवाळणे बाबा भार माता. तुका जरी सहज बोलतो आणि त्याचे घरी वेदांत वाहते पाणी, गावडिया भेद मग प्रमाण मानू आम्ही वेद. तुकोबा म्हणतात. विद्रोह पेरला विद्रोह 16व्या शतकात. मग महात्मा ज्योतिबा फुले गुरु म्हणतात शिवबांना. शिवाजी महाराज गुरु म्हणतात जगद्गुरु तुकाराम महाराजांना. तुकाराम महाराजांच्या विचारांची मूळ आम्हाला कुठे सापडतात? नामदेवांच्या विचारांमध्ये. संत नामदेव 12व्या शतकामध्ये सांगितलं, नाचू कीर्तनाचे रंगीत, ज्ञान दीप लावू जगी. या देशातल्या वस्तीवाड्या तांडापाड्यामध्ये ज्ञानाचे दीप प्रज्वलित झाले पाहिजे, तोपर्यंत आमचं कोट कल्याण होणार नाही. ज्या नामदेवाने 12व्या शतकात एवढं प्रबोधन केलं, या नामदेवांच्या विचारांची मुळं कुठे सापडतात आम्हाला? तथागत गौतम बुद्धांच्या बुद्ध तत्वज्ञानामध्ये. म्हणजे हा संबंध आहे. हे सगळे महापुरुष कुठल्या एका जाती करता जन्माला आलेले नव्हते. हा समन्वय निर्माण करावा लागेल ना साहेब. कुणाला तरी इनिशिएटिव्ह घ्यावा लागेल ना. एखादा माझ्यासारखा ओबीसी या ठिकाणी आला तर त्याचाही सन्मान झाला पाहिजे, आनंद वाटला पाहिजे. आणि जास्तीत जास्त ओबीसी, कारण मग एक वाक्य बोलले साहेब खंडारे साहेब, ते येतील भाषण करतील आणि चालले जातील. साहेब मी पहिलेच सांगतो, बाबासाहेब आंबेडकर, मी पहिलंच वाक्य सांगितलं होतं की खंडारे साहेब म्हणले की ओबीसी एखादा आलाय तर तो फक्त भाषण द्यायला येईल, ऐकायला येणार नाही. जे लोक मला ओळखतात विदर्भामध्ये त्या सर्वांना माहिती आहे. माझ्या घरात आल्यानंतर पाय ठेवल्यानंतर सर्वात पहिल्यांदा फोटो जर तुम्हाला कोणाचा दिसेल तर तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचाच दिसेल, हे ठासून सांगतो आम्ही. आणि म्हणून मी पहिलंच वाक्य म्हटलं होतं, जाती तर कोणाचा घेणार म्हणून माझे डोक्यात भीम माझ्या रक्तामध्ये शिवाजी. जरी मी देशमुख असेल, जरी मी कुणबी असेल, जरी मी ओबीसीचा रिप्रेझेंटेटिव्ह असेल, तरी मला अगदी पोटातून काळजातून माझ्या जनुकांमधून वाटतं, अरे माझ्यावरती अनंत कोटी उपकार जर कोणी केले असतील या लोकशाही प्रधान देशामध्ये तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेले आहे, ते माझ्या काळजात करून ठेवलेलं आहे. आणि म्हणून खंडारे साहेबांच्या वाक्याचं मी खंडन करेन की फक्त ओबीसी बोलायला आपल्याला जोडावं लागेल, समन्वयाचा सेतू निर्माण करावा लागेल. बाबासाहेबांना अभिप्रेत बंधुता, भारतीय संविधानाच्या प्रिंबल मध्ये असलेली बंधुता ती निर्माण करावी लागेल. आज नाहीये हे सगळं साहेब, आज नाहीये.
या देशाच्या संसदेचं उद्घाटन करत असताना सर्वोच्च पदावरती बसलेले प्रेसिडेंट बोलावल्या जात नाही, अजिबात बोलावल्या जात नाही. शुभ कार्यात बोलावल्या जात नाही. लोकशाहीची, लोकमूल्यांची सगळी पायबंदी चालू आहे. अनेक विषय बोलण्याजोगे बांधवांनो, पण एवढंच म्हणेल, हे सगळं थांबवायचं असेल तर वाचन तुम्हाला प्रेरणा देतं, जगण्याचं बळ देतं आणि दिशा पण देतं. चांगलं काय, वाईट काय, योग्य काय, अयोग्य काय, कोणत्या दिशेने जावं, कोणत्या दिशेने जाऊ नये हे समजण्याकरता वाचलं पाहिजे, चिंतन केलं पाहिजे, चांगल्या लोकांना ऐकलं पाहिजे आणि समन्वय निर्माण केला पाहिजे. माणसं जोडता आली पाहिजे आपल्याला. बाबासाहेब आंबेडकरांनी किती माणसं जोडलेली होती. बाबासाहेब आंबेडकरांचे मित्र बघा बरं, म्हणजे एकाच जातीतले आहेत का बाबासाहेब? पंजाबराव भाऊसाहेब देशमुख, बाळासाहेब खैरे आपल्या महाराष्ट्रातले ताकदीची बाबासाहेब आंबेडकरांची. म्हणजे पंजाबराव देशमुखांनी इंद्रभवन टॉकीज अमरावतीमध्ये ज्यावेळेस पहिली अस्पृश्यता निवारण परिषद बोलवलेली आहे, पहिली बाबासाहेबांकडून प्रेरणा घेऊन, आणि बाबासाहेब परिषदेला येतात कुणबी समाजाच्या, प्रचंड ताकदीचे अन्योन्य संबंध बाबासाहेबांनी निर्माण केलेले होते. आपल्याला जाती जातीमध्ये, कारण मोठ्या राक्षसासोबत लढायचं तुम्हाला, सोपं नाहीये. रावणाला 10 तोंड होती साहेब. आता जे काही रावण या व्यवस्थेमध्ये उभे आहेत, 1000 तोंडाचे 1000, आणि एवढी सोपी नाहीये ही लढाई. आणि म्हणून या लढाईला पुढे जायचं असेल, ही वज्रभूत वेगवेगळ्या जातीची एकसंघ करावा लागेल. मी अधिक वेळ घेणार नाही, 5:15 वाजता आहे, 45 मिनिटाचा वेळ माझी तासिका संपत आलेली आहे. मी जाताना एक कविता आपल्या सर्वांच्या समोर सादर करतो आणि मला परत दूर जायचंय आणि मी निघणार आहे. या ठिकाणी मी आपल्या सर्वांची माफी मागून, आमचे मित्र राठोड सर, मी पुन्हा कधीतरी तुम्हाला ऐकायला येईल, पण मला धामणगावला जायचं आणि वेगळा कार्यक्रम माझा परत आहे. मी वारंवार बौद्ध धम्म परिषदांना येत राहतो, वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये जात राहतो. पुन्हा कधी संधी मिळाली तर पुन्हा बोलायला येऊ, परंतु आज या सभागृहाची माफी मागून मी या ठिकाणावर निघणार आहे. जाताना एकच कविता आपल्या सर्वांच्या समोर सादर करतो. बाबा म्हणजे सुरेश भटांनी फार सुंदर म्हटलेलं होतं. सुरेश भटांची जी गझल होती, भीमराया घे तुझ्या या लेकराची वंदना, आज घे या ओथंबलेल्या अंतराची वंदना, एक तशीच कविता मी सर्वांच्या समोर सादर करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. बाबा बाबा तू इथल्या वर्गवादी आणि वर्णवाद्यांची कातडी सोडून समतेची न्यू बनवलीस. बाबा तू इथल्या वर्गवादी आणि वर्णवाद्यांची कातडी सोडून समतेची न्यू बनवलीस आणि त्यांच्याच तोडीची विद्या घेऊन अनेक विद्यापीठ घडवलीस. क्या बात सर, बहुत बढ़िया. बाबा तू इथल्या वर्गवादी आणि वर्णवाद्यांची कातडी सोडून समतेची न्यू बनवलीस आणि त्यांच्याच तोडीची विद्या घेऊन अनेक विद्यापीठ घडवलीस. बाबा तुझ्या कार्याची दिशा इथल्या भांडवलदारांची झोप उडवत होती. बाबा तुझ्या कार्याची दिशा इथल्या भांडवलदारांची झोप उडवत होती आणि तुझ्या वाणीचं तेज मात्र लाखो माणसं घडवत होती. बाबा तुझ्या कार्याची दिशा इथल्या भांडवलदारांची झोप उडवत होती आणि तुझ्या वाणीचं तेज मात्र लाखो माणसं घडवत होती. बाबा तू सांगत होतास माणसांचे दुःख. बाबा तू सांगत होतास माणसांचे दुःख, आसवांच्या कथा, महालांच्या मुकाबल्यात झोपड्यांच्या व्यथा. बाबा तू सांगत होतास माणसांचे दुःख, आसवांच्या कथा, महालांच्या मुकाबल्यात झोपड्यांच्या व्यथा. बाबा तुझं म्हणणं होतं शेतकऱ्यांचं, कष्टकऱ्यांचं, मजुरांचं, हमालांचं, गुलामांचं, शोषितांचं, वंचितांचं, पीडितांचं, उपेक्षितांचं, आबाल वृद्ध स्त्रियांचं. बाबा तुझं म्हणणं साऱ्या जगाने ऐकलं. बाबा तुझं म्हणणं साऱ्या जगाने ऐकलं, पण कोणीही तुला पोटाशी नाही लावलं. बरं केलंस बाबा, बरं केलंस बाबा. तू आपली नाळ जोडलीस आणि म्हणालास बुद्धम शरणम गच्छामी. बरं केलं बाबा, तू आपली नाळ जोडलीस आणि म्हणालास बुद्धम शरणम गच्छामी आणि मंत्र दिला, शिका, संघटित आणि संघर्ष करा. बाबा आता तुझी आणि माझी नाळ तोडतो म्हणणारा नाही, तुटणार नाही, आणि संघर्षाची ही वाट सोडतो म्हणणारा नाही, सुटणार नाही. बाबा तुझ्या वाणीचं तेज, बाबा तुझ्या वाणीचं तेज पुन्हा एकदा गगनभेदी होणार आहे. बाबा तुझ्या वाणीचं तेज पुन्हा एकदा गगनभेदी होणार आहे आणि आकाशाची निळाई पुन्हा एकदा या जमिनीवर येणार आहे आणि आकाशाची निळाई पुन्हा एकदा या जमिनीवर येणार आहे. जय भीम, जय संविधान, जय भारत. तो मैं तो गुजरात से आया हूँ और आपको मालूम होगा गुजरात जैसा ही नाम आता है तो हमारे मन में कुछ गुजगुजाहट शुरू हो जाते हैं, क्योंकि 3 महाशय हमारे गुजरात के हैं, 2 महाशय पूरे देश में राज कर रहे हैं, तो आप उनसे अच्छे वाकिफ हैं. और ये तो ठीक है, जिंदा है, यह तो जिंदा है, मगर जो इस दुनिया में नहीं है उन्होंने भी हमारे महापुरुष परम पूज्य डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर, इनको कई बार अपमानित करने की कोशिश की है, जिसका नाम महात्मा गांधी कहा जाता है और सरदार वल्लभ भाई पटेल, इन्होंने अपमानित नहीं किया,
मगर बाबा साहब को संविधान में जाने से रोकने की जो जगह थी वो गुजरात के एक वो व्यक्ति थे जिनको सरदार वल्लभ भाई पटेल कहा जाता है। ऐसे जगह से मैं आया हूं और मुझे यहाँ के जो वक्ता है उन लोगों से मुझे बहुत कुछ सुनना था, क्योंकि यहाँ रिसर्च करने वाले, संशोधन करने वाले, पढ़ाई करने वाले और इतिहास को समझने वाले लोग हैं। और मुझे एक मौका मिला कि चलो मैं इस कार्यक्रम में शामिल तो हो जाऊंगा, मगर मुझे गुजरात में यहाँ से कुछ जो फुले शाह अम्बेडकर, बुद्ध का, छत्रपति शिवाजी महाराज, राजर्षि शाहू महाराज, इनका जो सामाजिक उन्होंने अपने अपने समय में जो उत्पादन करके रखा है, महात्मा ज्योतिराव फुले और शाहू महाराज और अनंत जो इतिहासकार है, इन्होंने इस देश में जो मूल निवासी बहुजनों का इतिहास का जो संग्रह करके रखा है, और यह संग्रह मैं यहाँ से लेकर गुजरात में जाऊंगा और गुजरात के जो लोग हैं मैं उनको ये बात रखने की कोशिश करूंगा कि देखो मैं उस जगह से कुछ आपके लिए लेकर आया हूं और मैं आपके सामने रखना चाहता हूं। तो दोस्तों, मैं और एक बात आपके सामने ऐतिहासिक बात रखना चाहता हूं कि जिस संविधान की भिक्खुजी धोत्रेंची लेख, रामजी सुभेदार आंबेडकरांची सून हाय म्या, या देशाचे उद्धार करते, भारत भाग्य विधाते. माझे साहेब लय मोठं शिक्षण घ्यासनी विलायतीला गेले. साहेब लय शिकले पण मी अडाणीच राहिले. पण मला बी शिकायचं हाय, लय मोठं व्हायचं हाय आणि समजा लोकांनी सांगायचं हाय की मी रमाबाई भीमराव आंबेडकर हाय म्हणून. हळूहळू आमच्या संसाराला सुरुवात झाली. साहेब मला बोलले, रामू तू सोडावी राहून कसं चालायचं, तू पण शिकायला हवं, तू पण शिक. शिक्षण हे खूप महत्वाचं आहे. ना म्हणलं होय साहेब, मी आता शिकून. पण साहेब तुम्ही शिकले काय आणि नाही शिकले काय, लय फरक आहे बरं या. साहेब मला बोलले, रामू शिक्षणानं माणसाचा दर्जा लई वाढतो बघ. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. जो कोणी प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. एक पुस्तक वाचलं ना रामू, 4 हत्तीचं बळ येतं, 4 हत्तीचं बळ. मी म्हणलं साहेब मी शिकून करू तरी काय, मला फक्त गौऱ्या थापायच्या हाय साहेब, मला तुम्हालाच लय वर गेलेलं पाहायचं आहे. साहेब मला बोलले, रामू तू अशी करू नकोस. अगं शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, वाघिणीचं दूध. अगं शिक्षणाने आपल्या जगातला अंधकार दूर होतो आणि विकासाच्या वाटा निर्माण होतात रामू, विकासाच्या वाटा निर्माण होत्यात. मग साहेब एवढे बोललेस तुम्ही आभी म्हणलो, मी आभी शिकणारच आहे. काही बी असे ना, मी आभी अक्षर गिरवणार आणि तुमच्यासारखी लय मोठी होणार साहेब. मी तुमच्यासारखी लय मोठी होणार. मी आधी अक्षर गिरवण्यास सुरुवात केली आणि साहेबांच्या पावलावर थोडं का असे ना पाऊल टाकलो. म्या शिकत गेले फाटलेल्या आभाळाची लतेरो म्या मन लावून शिवटले. फाटलेल्या आभाळाची लतेरो म्या मन लावून शिवत गेले आणि फडफडलेल्या डोळ्यांनी फक्त एकच गोष्ट पाहत होती, तो म्हणजे माझा ताफेनं फणफणलेला राजरत्न. माझा ताफेनं फणफणलेला राजरत्न. राजरत्न ए माझा लेकरा, काय झालं रे तुला, उठ उठ. राजरत्न ए माझा राजा, काय झालं तुला, चल मी तुला वैद्याकडे घेऊन जाते. होय चल. अहो माझं लेकरू तापीनं लई फणफणतोय बघा. अहो याला औषधाची गरज आहे.
अहो याचा इलाज करा, नाही तर माझं पोर माझ्या हातातून चाललं जाईल. माझं पोर माझ्या हातातून चाललं जाईल. काय? अहो जातीचा कुठला आलाय प्रश्न? हाडा मासाचं लेकरू आहे ते माया, हाडा मासाचं लेकरू आहे. अहो असं नका करू, तुमच्या जवळ हात जोडते, तुमच्या पाया पडते, पण माझ्या लेकरासनी पदरात घ्या. हो माझ्या लेकरासनी पदरात घ्या. अहो माझा लेक लई तापेनं भणभणतोय. हो माझा लेक लई तापेनं भणभणतोय. अहो तुमचं आमचं रक्त सारखं, हाडमास सारखं, आणि जातीचा कुठला प्रश्न आला होय? अहो मी तुमचे पैसे उद्या आणून देतो होय. मी उद्या दौऱ्यात हप्तो आणि तुमचं पैसे आणून देतो. नाही ऐकणार तुम्ही? अहो मी विनंती करते, मी याच्या बापासनी काय उत्तर देऊ की माझा लेक कशामुळे गेला हे मी कसं सांगू? नाही घेणार तुम्ही? चल राजरत्ना, चल राजरत्ना, तुझ्या अंगावर थंड पाण्याच्या पट्ट्या टाकते. चल राजरत्ना, तुझ्या अंगावर थंड पाण्याच्या पट्ट्या टाकते. अरे माझ्या राजा तू कसा? अरे माझ्या राजा. आवाज राठोड साहेब आवाज अरे माझ्या राजा, मी तुला नाही बघू शकत रे, या अवतारात नाही बघू शकत. राजरत्ना, ए बाळा, ए बाळा, ए राजरत्ना, चल त्या घरी जाते, तुझ्या अंगावर थंड पाण्याच्या पट्ट्या टाकते. चल चल राजरत्ना, बोल ना. राजरत्ना, मी तुझ्या बापासनी काय उत्तर देऊ लेकरा? मी तुझ्या बापासनी काय उत्तर देऊ रे? उठणार रे माझा राजा, उठणार माझ्या सोन्या, उठणार रे. ए माझा राजा, ए माझ्या सोन्या, उठणार रे. माझा राजरत्न गेला. राजरत्ना उठणार रे. आज ही अभागी माय तुझ्यासाठी काहीच करू नाही शकली लेकरा. ही अभागी माय तुझ्यासाठी काहीच करू नाही शकली. अरे आज पैशाही ना गेला माझ्या सोन्या, तू पैशाही ना गेला. मी तुझ्या बापासनी काय उत्तर देऊ? आज तुझ्या अंगावर टाकच नाही. या अभागी मायकडं साधं कापड बी नाही लेकरा, साधं कापड बी नाही. ही माय काहीच करू शकत नाही लेकरा. ही माय स्वतःला कधीच माफ नाही करू शकत, कधीच माफ नाही करू शकत. राजरत्ना उठणारे, उठणारे माझा राजा, माझा सोन्या उठणारे. ए राजरत्ना, आज मी तुला काहीच नाही देऊ शकत लेकरा, काहीच नाही. फक्त माझा आज मी पदर फाडते आणि तुझ्या अंगावर गुंडाळते. हेच खरं मानून घे लेकरा, हेच खरं मानून घे. राजा बोलणारे माझ्याशी, बोलणारे. दुःखाची ही घटना साहेब कळवी ते पत्र्यानी. इवला सागन राजरत्न तुमचा गेला की सोडून. इवला सारा रत्न तुमचा गेला की सोडून. रमाली ते घाव काढाचा दूरदेशी त्यो बाप बाळाचा. दूरदेशी त्यो बाप बाळाचा. दिवसामागून दिवस गेले, वर्षामागून वर्ष गेले. साहेब आले, साहेबांनी म्हणलं, अहो साहेब तुम्ही डॉक्टर तरी कशाचे आहे? साहेब तुम्ही डॉक्टर तरी कशाचे आहे?
अहो साहेब, आपला राजरत्न औषधाविना गेला साहेब, आपला राजरत्न औषधाविना गेला. अहो साहेब, तुम्ही डॉक्टर तरी कशाचे आहे? साहेब मला बोलले, अगं रामू, मी औषध उपचारांचा डॉक्टर नाही, मी डॉक्टर माझ्या समाजाचा डॉक्टर आहे. अगं माझ्या समाजाला जो रोग झाला ना, त्या रोगांचा डॉक्टर आहे. अगं आपल्या समाजात औषध उपचारांचे हजारो डॉक्टर आहेत, पण माझ्या समाजाला जो रोग झाला ना, त्या समाजाचा मी एकमेव डॉक्टर आहे. त्या समाजाचा मी एकमेव डॉक्टर. आणि मला हा आजार बरा करण्यापेक्षा मला माझ्या समाजाचा आजार बरा करणं खूप महत्वाचं आहे रमा, खूप महत्वाचं आहे. तू अशीच रडत बसून राहू नकोस. अगं तूच जर अशी रडत बसून राहिलीस तर आपल्या समाजाचं काय होईल, आपल्या समाजाचं काय होईल? मी म्हणलं, भाई साहेब, अहो साहेब, पण तो तर आपल्या पोटचा गोळा होता साहेब, आपल्या हाडा मासाचा गोळा होता. साहेब मला बोलले, अगं एक राजरत्न गेला म्हणून खचून जाऊ नकोस. अगं आपल्याला आपल्या समाजात अनेक राजरत्नांची निर्मिती करायची आहे. त्या अनेक राजरत्नांचा विचार कर. अगं आज एक गेला म्हणून तू खचून जाऊ नकोस. आपल्याला आपल्या समाजात परिवर्तनाच्या वाटा निर्माण करायच्या आहेत. आपल्याला आपल्या समाजात परिवर्तनाच्या वाटा निर्माण करायच्या आहेत. मी म्हणलं, भाई साहेब, परिवर्तनाच्या वाटा निर्माण करायच्या आहे, हे गोष्ट बरोबर आहे साहेब. ओ साहेब, तो आपल्या पोटचा गोळा होता साहेब. मला लय दुःख होत साहेब, लय दुःख होत. लय आठवण येते साहेब मला माझ्या राजरत्नाची, लय आठवण येते साहेब मला माझ्या राजरत्नाची. साहेब मला बोलले की रमा, अगं अशी तू जर खचून राहिलीस तर काय होईल? अगं तू फक्त आता यशवंताची मुकिंदाची आई नाही, तर तू या 9 कोटी जनतेची माय रमाबाई भीमराव रामजी आंबेडकर आहेस. तू या 9 कोटी जनतेची माय भीमाबाई रमाबाई भीमराव आंबेडकर आहेस. मी म्हणलं, भाई साहेब, आता मी नाही रडणार, आता मी नाही खचून जाणार साहेब. मी हवी म्हणलं साहेबांनी, साहेब एका मागून एक दुःख गेलं साहेब. साहेब एका मागून रमेश गेला, इंदू गेली, रमेश गेला, यशवंतच राहिला साहेब. पण साहेब मला आज जे सुख भेटलं ना साहेब, तर आज मी या 9 कोटी जनतेची माय रमाबाई भीमराव आंबेडकर झाली यासारखं दुसरं पुण्य नाही कमावलं साहेब मी. आज मी या 9 कोटी जनतेची माय रमाबाई भीमराव आंबेडकर झाली याचा फार फार अभिमान आहे साहेब मला. 1 वर्ष झालं माझ्या साहेबांची पावलं माझ्या भूमीला परत लागणार होते. आज माझे साहेब येणार होते, माझे साहेब येणार. मी एवढं काम करते, जेवायला बोलावलं बा इकडे साहेब. पावन पावलं या जमिनीला लागणार. आज मला लई आनंद होतोय बघा की एवढ्या दिवसानंतर माझे साहेब येणार आहे. नायक काम करते, समजा आवरून ठेवते आणि साहेबाच्या स्वागतासाठी जाते. पुन्हा जाणार तरी कसं? असं फाटल्या कोपड्या राहू द्या, आम्ही आणाय जाणार. पुन्हा जर गेले नाही तर समजा बाया म्हणणार. जर गेले नाही तर समजा बाया म्हणणार साहेब सकाळ समुद्र पार करून आले, साहेबाची बायको झाली नाही. गेले तर तिकडून मी म्हणत्या की साहेबाची बायको आली, अशा फाटल्या कपड्यात आली. न करू तरी का, ना काय पुढती का भक्ती आणि जाती.
हे सत्कार कुठे घेतले ह्या योग काम करते ह्या शाहू महाराजांचा फेटा पांघरून जाते होय. ह्या शाहू महाराजांचा फेटा पांघरून जाते माझ्या साहेबाच्या स्वागताची तयारी करते. एक चमत्कार भावा, एक चमत्कार भावा, एक जादूच भावी, याव गगनातून खाली एक विमान, याव गगनातून खाली एक विमान, त्यातून उतराव माझा अभिमान, अभिमान उतराव माझा अभिमान, त्यातून उतराव माझा अभिमान, अभिमान उतराव माझा अभिमान. त्या आयुष्याला उभे राहिले साहेब म्हणजे उडत्या पाखरांचे पंख मोजणारा माणूस. शब्द उठांवर येण्याआधीच अर्थ लक्षात घेणारा युगपुरुष. एवढ्या घनदाट गर्दीतून साहेबाची नजर आपल्या रामूवर पडली. साहेबांचे डोळे पाणावले आणि दाटलेल्या कंठातून आवाज बाहेर आला. साहेब साहेब साहेब. साहेबाची पावलं आपल्या घराकडे वळली आणि आपलं मस्तक साहेबाच्या पायावर ठेवलं. म्हणलं साहेब आता तुम्ही कुठंही जाऊ नका साहेब, आता तुम्ही कुठंही जाऊ नका साहेब, तुम्ही कुठंही जाऊ नका साहेब. साहेब मला बोलले मी आत्ताच आलो साहेब. मी म्हणलं साहेब बाईच्या एकटीच्या भरोशावर जिंदगी नाही निघत साहेब. गौऱ्या थापून बाईची जिंदगी नाही सुधारत साहेब. माझे लई गेले होते साहेब, आता तुम्ही नका जाऊ. माझ्या त्याने नाही शोधल्या जात साहेब. हे आयुष्याचा भार साहेब, मी विनवणी करतो साहेब, आता तुम्ही नका जाऊ साहेब. साहेब मला बोलले अगं हो जरा धीर तर धर, आत्ता चाललोय मी. पण मामाजींनी मला सांगितलं होतं रमा तो सूर्य आहे रमा, त्या सूर्याच्या पायात तू कधीच वेढा घालू नकोस. त्या सूर्याच्या पायात जर का तू वेढा घातल्यास तर ही दुःखितांची जनता होरपळून मरेल रमा. ही दुःखितांची जनता होरपळून मरेल. अगं त्या दुःखितांच्या जनतेसाठी आपल्या भीमाला जाणं भाग आहे रमा, आपल्या भीमाला जाणं भाग आहे. अगं तो फक्त तुझा माझा आणि यशवंताचाच नाही तर तो या अखंड मानव जातीचा नवकोटी जनतेचा युगपुरुष युगंधर भीमराव रामजी आंबेडकर आहे रमा. तो विश्वव्यापी भीमराव रामजी आंबेडकर. अगं त्याचा जन्म फक्त तुझ्या आणि माझ्या पुरता मर्यादित नाही तर तो या अख्ख्या जगाचा विश्वविजेता भीमराव रामजी आंबेडकर कोटी जनतेचा बाप आहे रमा. तो या कोटी जनतेचा बाप आहे. मी म्हणलं होय साहेब, मला माफ करा साहेब, मला माफ करा साहेब, मला माफ करा साहेब. तुम्ही जा साहेब, जा साहेब. तुम्हाला जसं जगायचं तसं जगा, पण ह्या समाजाचं वादळ थांबता कामा नये साहेब. समाजाचं वादळ थांबता कामा नये. आणि ते सगळे बसलेले जय भीमवाले, इथे बसलेले सर्वच जय भीमवाले, आणि म्हणून तुम्हा सगळ्यांना परत एकदा जय भीम. आज संविधान दिनाच्या निमित्तानं संविधानाचा जागर या ठिकाणी होत आहे. वक्त्या मागून वक्ता येतो. संयोजक इथे बाजूला उभे राहतात, त्याला सांगतात की कमी शब्दात बोल. त्याला असं वाटतं की हा माझ्यावर झालेला अन्याय आहे.
सकाळपासून पाहतो, कालचे सारे मुखे आज बोलू लागले. हे सगळे कालचे मुखे असणारे बाबासाहेबांच्या कार्य आणि कर्तृत्वामुळे बोलू लागले. आणि म्हणून बरेच मुलं आजकाल रेग्युलर कॉलेजला येत नाही. काय तर कॉलेजमध्ये शिकवल्या जात नाही असा काही प्रकार नसतो. मी स्वतः बोदेगावहून अपडाऊन करतो, यवतमाळला 6-6:30ला जातो आणि माझ्या कॉलेजमध्ये लेक्चरला माझ्या 50-60 विद्यार्थी वर्गात येतात अपडाऊन करून. तर तुम्ही अशा विद्यार्थ्यांच्या प्रती की आपले मुलं कुठपर्यंत पोचत आहे, शिक्षणाच्या बाबतीत ते बरोबर करत आहे की नाही, कॉलेजला जात आहे की नाही, योग्य शिक्षण त्यांना मिळत आहे की नाही, ती चौकशी करा. आणि मी तुम्हाला म्हटलं की जे बाजार मांडला गेलेला आहे शैक्षणिक वातावरणामध्ये, आपल्या मुलांना खरंच चांगलं शिक्षण मिळत आहे की नाही, ही गोष्ट जबाबदारी आईवडिलांची पण आहे. कारण ही शिक्षणाची जी धुरा आहे ती त्या मुलांवर थोपवल्या जात असेल, तो मुलगा फक्त डिग्री घेऊन उभा होत असेल तर तो बाबासाहेबांच्या विचारातला प्रेरक व्यक्ती होणार नाही. आणि यासाठी तुम्हाला एक समस्या मी म्हणून सांगतोय की नवीन शैक्षणिक धोरणानुसार जे बदल झाले असतील ते त्या मुलांना विचारा की तुमच्या शैक्षणिक याच्यामध्ये काय बदल झालेले आहे, आणि ते बदल स्वीकारून त्यांना शैक्षणिक वाटेवर तुम्ही वाटचाल करायला लावा. एवढं बोलूनच मी माझे 2 शब्द संपवतो. जय भीम. कधी रुसली देखील नाही. पहाटे उठून गोवड्या शेळी थापून कोळसा वेचून पै पैका जमवून घर खर्च चालवून उरलेला पैसा बाबासाहेबांना शिक्षणासाठी दिला. सोन्यासारखा धाडला हा संसार. रमाची भीमाला तरी साथ होती, रमाची भीमाला तरी साथ होती. भीमराव होते देवाच्या समान, भीमराव होते. मी माझ्या घरच्यासाठी नाही मागत नाही, मी माझ्या घरच्यासाठी मागत नाही, माझ्या लेकरांसाठी मागत नाही. माझा मुलगा इंजिनियर आहे आता सध्याला, तो आता शिकतोय कोणामुळं, बाबासाहेबांमुळे शिकतोय म्हणून. पण मी ते तुम्हाला खूप अडचणी आहेत, मी जगते का राहते हे सांगता येणार नाही. मला मनोवादी लोक खूप माझ्या शोधात आहेत, पण तरी मी एवढं मोठं काहीच करून इथपर्यंत समाजासाठी आलेली आहे. आणि समाजाची बसून घ्यावं अशी सर्वांना विनंती करतो. या ज्यांनी अथक परिश्रम घेऊन 1 महिना सतत आपल्या घरचा दारचा विचार न करता या कार्यक्रमाची या कार्यक्रम कामे समिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि. कामे सुमिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि. मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि. मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि. सूदामीरयमज्ज प्रमादठाना वेरमणि सिक्खापदं समादियामि. शरणेन सद्धिं पंचशीलं धम्मं साधुकं सुरक्षितं कृत्वा अपमादेन सम्पादित. साधु 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 बुद्धं
नमामि धम्मं नमामि संघं नमामि। बुद्ध पूजा सामूहिकरित्या सामूहिक थोडक्यात घ्यायची। वनगन्धगुणोपेतं वेतं कुसुमसन्तति पूजयामि मुनीन्द्रस्य श्रीपाद। पूजे विभूतां कुसुमेन नेनं पूजेन मेथेन लभाभिमुखं पुष्पं विलाय तियताय धम्मे कायो तथायाति विनाशभाव गन्धसंभारयुतेन धूपेन सुगन्धिना पूजाय पूजनीयन्तां पूजाभाजनमुत्तमा सुगन्धिताय वदना नन्तगुणगन्धिना सुगन्धिना गन्धेन पूजयामि तथागत घनसारपदीपेन दीतेन तमदंसिना त्रिलोकदीपसम्भूतो पूजयामि तमोनुदं बुद्धधम्मा च संग सुगतनुभवा धातु वधातु गभे लङ्काय जम्बुदीपे तिरसपुरवरे नागलोके च धूपे सापे विभूतस्य बिम्बे सकलदशदिशे केशलोमादिधातु वन्दे सापे विभूतं दशबलतनुजा बोधिचैत्यं नमामि वन्दामि चैत्यं सापठाने सुप्रतिष्ठित शारीरिकधातु महाबोधि बुधरूप सकलं सदा यस्य मूले निसिन्नव सपारि विजङ्का पातो सबयुतं सत्ता वन्दे तं बोधिपादपम् इमे ते महाबोधि लोकनाथेन पूजिता अहं पिते नमः स्वामी बोधिराजा नमस्तुते बोधिराजा नमस्तुते बोधिराजा नमस्तुते। इति पिसो भगवानरहं सम्मा सम्बुद्धो विद्याचरण संपन्नो सुगतो लोकविदु अनुत्तरो पुरुषधम्मसारथि सत्तादेव मनुष्याणां बुद्धो भगवति भूतां जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि। एष भूतातीता च एष भूतानागता पशुपन्ना च ये भूता अहं वन्दामि सर्वदा नाति मे शरणं अयं भूतो मे शरणं। आदरणीय एस.पी. राठोड साहेबांनी शिलाताई पवार आणि वसंतरावजी पाटील साहेब यांनी शिलाताई पवार आणि कांताताई अहिरे यांचं स्वागत करावं अशी मी त्यांना विनंती करतो। या सर्व मान्यवरांनी या ज्या महिला आहे संभाजीनगरच्या हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा आदरणीय सुभाषरावजी राठोड साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी असा हा सोहळा संविधान दिन समारोहाचा हा
लोकनायक वसंतरावजी नाईक यांचा वसंतराव नाईक यांचा कामे समिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादयामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादयामि सूदामीरय मज्ज प्रमादठाना वेरमणि सिक्खापदं समादयामि शरणेन सद्धिं पंचशीलं धम्मं साधुकं सुरक्षितं कतवा अपमादेन सम्पादित साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि बुद्ध पूजा सामग्रीता सामूहिक थोडक्यात घ्यायची वनगंधगुणोपेतं एतं कुसुमसन्तति पूजयामि मुनीन्द्रस्य श्रीपाद पूजे विभूतां कुसुमेन नेनं पूजेन मेथेन लभाभिमुखं पुष्पं विदाय तियताय धम्मे कायो तथायाति विनाशभाव गन्धसंभारयुतेन धूपेन सुगन्धिना पूजाय पूजनीयन्तं पूजा भाजनं मुक्तमा सुगन्धिकाय वदनं नन्तगुणगन्धिना सुगन्धिना गन्धेन पूजयामि तथागत घनसारपदीपेन दीतेन तमदंसिना त्रिलोकदीपसम्भूतो पूजयामि तमोनुदं बुद्धधम्माच संग सुगतनुभवा धातु वधातु गभे लङ्काय जम्बुदीपे तिरसपुरवरे नागलोके तदूपे सापे विभूतस्स बिम्बे सकलदशदिशे केशलोमादिधातु वन्दे सापे विभूतं दशबलतनुजा बोधिचैत्यं नमामि वन्दामि चैत्यं सापठाने सुप्रतिष्ठित शारीरिकधातु महाबोधि बुधरूप सकलं सदा यस्मूले निसिन्नव सपारि विजाङ्का पातो सबयुतं सत्ता वन्दे तं बोधिपादपम् इमे ते महाबोधि लोकनाथेन पूजिता अहं पिते नमः स्वामी बोधिराजा नमस्तुते बोधिराजा नमस्तुते बोधिराजा नमस्तुते इतिपिसो भगवानरहं सम्मा सम्बुद्धो विद्याचरणसम्पन्नो सुगतो लोकविदु अनुत्तरो पुरुषधम्मसारथि सत्तादेव मनुष्याणां बुद्धो भगवति
भूतां जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि एष भूतातीता च एष भूतानागता पशुपन्ना च ये भूता अहं वन्दामि सर्वदा नाति मे शरणं अयं भूतो मे शरणं वरम् एतेन सजवजेन होन्तु ते जयमङ्गलम्। गोरेगाव परिसरातील तमाम बौद्ध उपासक उपासिका तसेच निमंत्रित आमंत्रित सर्व मान्यवरांना विनंती आहे की अवघ्या काही क्षणामध्ये आपल्याला 76व्या भारतीय संविधान सन्मान दिन समारोह साजरा करायचा आहे। तरी सर्व उपासक उपासिकांनी कृपा करून शक्यतो लवकर येण्याची कृपा करावी। परिसरातील सर्व बौद्ध उपासक उपासिका तसेच निमंत्रित मान्यवर यांना मी बुद्धिस्ट बहुउद्देशीय समितीतर्फे विनंती करतो आहे की कृपा करून आपण सेवालाल भवन परिसरामध्ये येण्याची कृपा करावी। आपला नियोजित कार्यक्रम अवघ्या काही क्षणामध्ये चालू होणार आहे। तरी सर्व बौद्ध उपासक उपासिका निमंत्रित आमंत्रित पाहुणे मंडळी या सर्वांना मी विनंती करतो आहे की त्यांनी कृपा करून या सेवालाल भवन प्रांगणामध्ये यावे अशी समितीतर्फे आपणास नम्र विनंती करतो आहे। या कार्यक्रमाचे अध्यक्ष वसंतरावजी पाटील साहेब तसेच प्रमुख अतिथी आदरणीय SP राठोड साहेब तसेच प्रमुख पाहुणे सुभाष भाऊ राठोड साहेब हे सुद्धा आलेले आहे आणि धर्माध्वजारोहण आयुष्यमती सुरेशनाताई नागसेन पाडेन त्यांच्या हस्ते होणार आहे। तरी मी पूज्य भदंत पिकू भदंत नागसेनजी नागभोजी महाथेरो यांना मी विनंती करतो की त्यांनी पंचशील हे सुद्धा या ठिकाणी हजर आहे आणि मी सर्वांना विनंती करतो की त्यांनी सुद्धा करावं। पंचशील ध्वजाचं पूजन सुमित्राताई राठोड SP राठोड साहेब सुभाषजी राठोड साहेब वसंतरावजी पाटील आणि सुदर्शनाताई नागसेन पाटील यांना सुद्धा मी विनंती करतो की सुद्धा पूजन करावं। आयुष्यमती सुदर्शनाताई नागसेनजी पाडेन मी विनंती की त्यांनी ध्वजारोहण करा। थांबसाल फक्त धरून ठेवसाल 2 मिनिटं थांबसाल वेट
हा ओढू नका. इकडे बा ओढा ओढा पंचशील ध्वजाचा पंचशील ध्वजाचा पंचशील ध्वजाचा भारतीय संविधान दिन जिरायो भारतीय संविधान दिन भारतीय संविधान दिन. यानंतर आदरणीय आयुष्य उज्ज्वलाताई सूर्यवंशी या पंचशील ध्वजाला मानवंदना देतील.